Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. नमस्कार, मी अभिजित करंडे, मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अखेर लोकल बॉडी इलेक्शन जे आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. कारण सुप्रीम कोर्टानं आता स्पष्ट केलेलं आहे की 31 जानेवारीच्या आत ही सगळी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर खरं तर भाजपनं काल विजय संकल्प मेळावा वरळी डोम इथं घेतलेला होता. आणि त्यात मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं होतं की लिहून घ्या, शूट करून घ्या आणि त्याच्या क्लिपही साठवून ठेवा. काहीही झालं तरी मुंबईत महायुतीचाच महापौर बसणार, हा आत्मविश्वास जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. आणि त्यानंतर विरोधकांनी एका प्रकारे मुख्यमंत्र्यांना टीकेचं लक्ष बनवलेलं आहे. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आणि नेते रोहित पवार आहेत. दादा, आपलं खूप खूप स्वागत आहे. तुमचं ट्विट बघितलं त्या भाषणानंतर, तुम्हाला असं का वाटतं की मॅच फिक्स आहे? एखाद्या पक्षाचा आत्मविश्वास असू शकतो ना. नाही, बरोबर आहे, पण याच्या आधी सुद्धा आपण सर्वांनी बघितलेलं आहे. आणि खास करून राहुल गांधीजी जो काही मुद्दा पुढे आणत आहेत त्याच्यामध्ये वोट चोरीचा मुद्दा आहे. आणि बऱ्यापैकी काही ठिकाणी मॅन्युप्युलेशन मोठ्या प्रमाणात झालं हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि त्याबद्दलची चर्चा ही महाराष्ट्रात लोकात पण होते आणि जे उमेदवार थोडक्यात निवडून आले त्यांच्यातही होते आणि जे हारलेत त्यांच्यातही होते. फक्त कुणी ओपनली चर्चा करत नव्हतं. आणि राहुल गांधीजींमुळे आता लोकली ओपनली चर्चा करायला लागलेलं आहे. आणि काल त्यांचं जे स्टेटमेंट आलं देवेंद्र फडणवीस साहेबांचं की व्हिडिओ काढा नाही तर लिहून घ्या, आमचाच महापौर तिथं बसणार म्हणजे बसणार, म्हणजे कुठं ना कुठे ते त्यांना जो एक कॉन्फिडन्स होता वोट चोरीच्या बाबतीतमुळे असेल नाही तर EVM मुळे असेल, हा कुठेतरी त्यांच्या स्टेटमेंटमधून दिसत होता. आणि हे करत असताना त्यांनी त्यांच्या खांद्यावर मान ठेवणारे जे दोन नेते अजितदादा आणि आपले एकनाथ शिंदे साहेब यांनाही संदेश दिला, बरोबर या नाही तर मान कापू. म्हणजे हा एक जो एक अहंकार असतो तो अहंकार नक्कीच कुठल्या ना कुठल्या तरी विषयामुळे असू शकतो आणि वोट चोरी त्याचा एक भाग असू शकतो असं आम्हाला वाटतं. पण म्हणजे त्यांनी तर पूर्वीच सांगितलेलं की महायुतीमध्येच आम्ही निवडणुका लढणार, ते वेगळे लढणारच नाही. त्यामुळे त्या दोघांना इशारा कशासाठी आहे? त्यांची भीती वाटावी असं काय आहे भाजपला? नाही, भीती हा विषय नाही. त्यांना काय करायचं आता महाराष्ट्रात त्यांना एक हाती सत्ता पाहिजे होती, दुर्दैवाने ती मिळाली नाही. मग या दोघांना घेऊन जावं लागतंय. अजितदादांना मंत्रिपदं द्यावे लागतात, मग तिथे एकनाथ शिंदे साहेबांना मंत्रिपदं द्यावे लागतात. पण मुंबई महानगरपालिका आपण जर बघितली तर काही असे राज्य आहेत, मणिपूर घ्या, गोवा घ्या, की जे मुंबईचं जे बजेट आहे ते बजेट त्या राज्यांपेक्षा मोठं बजेट आहे. आणि मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. काही झालं तरी त्या भाजपला इथं एक हाती सत्ता आणायची आहे. एक हाती सत्ता आणायची असेल तर त्याला एकच मार्ग आहे की एकनाथ शिंदे साहेबांना ठाण्यापुरतं रिमिट करायचं, जे केलेलं आहे. पूर्वी एकनाथ शिंदे साहेब अख्ख्या राज्यात फिरत होते, आता दिसत आहेत का? ठाण्यापुरतं आता ते दिसायला लागलेले आहेत. दादा मध्येच गायब होतात, मध्येच येतात, मध्येच गायब होतात. आणि मग या ह्याच्यातून कुठंतरी एक दिसतंय की मित्रपक्षाला भाजपली पूर्णपणे संपवलेलं तरी आहे, नाहीतर त्यांचे सगळे जे दोर आहेत स्वतःच्या हातामध्ये ठेवलेले आहेत. पण असं वाटावं असं काय घडलंय तुम्हाला? असं व्हिजिबल काय दिसतंय? दादा फिरतायत, ते त्यांचं काम करतायत, शिंदे साहेब त्यांचं काम करतायत, अशी काही उदाहरणं दिसतात तुम्हाला की ज्याच्यामुळे मित्रपक्षांना त्यांनी आपल्या काय आवाक्यात किंवा अंकुशात ठेवलं असं म्हणता येईल? नाही, एक तर तुम्ही बघा की हे सगळे जे नेते पलीकडे गेलेले आहेत ते नक्कीच ED नाही तर या विषयामुळे गेलेले आहेत. कोणाचाच विषय तो संपलेला नाही. आता इथे जर आपण बघितलं तर जे काही MSC घोटाळा आहे त्याच्याबद्दल तुम्ही खोलात गेला तर ती जी FIR झाली होती त्याच्यामध्ये जो काही ऑफेन्स झाला होता आणि ऑफेन्समुळे जे EDली तिथं ती कारवाई सुरू केली होती, तर इथं राज्याचं जे EOW आहे तर त्यांनी तो विषय संपवलेला आहे. पण अजूनपर्यंत जे ED आहे ते संपून देत नाही. ते म्हणतात की नाही, आम्हाला त्याच्यामध्ये यायचं, इंटरफिअर करायचं आहे आणि आम्हाला तो खटला तिथं चालू ठेवायचा आहे. त्यामुळे दादांचा विषय तिथं संपत नाही. दुसरं नेत्यांच्या बाबतीत सुद्धा बघितलं, आता कोकाटेंचा मुद्दा आम्ही घेतला होता, मग आम्ही BJPचे पण काही नेत्यांचे मुद्दे घेतलेत, एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत सुद्धा काही मुद्दे घेतलेले आहेत. पण तिथं सुद्धा तुम्ही बघितलं तर देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा स्टेटमेंट करतात, BJPच्या एका नेत्यांबद्दल बोललं तर ते अजिबात शब्द काढत नाहीत. पण मग कोकाटेंबद्दल बोललं तर तिथं बोललं जातं की ते चुकीचं आहे. अजितदादांचा जो एका अधिकाऱ्याबरोबरचा व्हिडिओ आहे तिथे ते म्हणतात ते चुकीचं आहे.
एकनाथ शिंदे साहेबांचा एखादा मुद्दा आला तरी ते तिथे बोलतात, एकनाथ शिंदे साहेब दिल्लीला तरी जातात, नाही तर गावी जातात. हे सगळ्यांना आता कळलं. ते नाराज जेव्हा असतात तेव्हा त्या पद्धतीने करतात. OSD सुद्धा अलोकेट करत असताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याच्यामध्ये लक्ष दिलेलं. कुठले अधिकारी कोणाला द्यायचे याचा पूर्णपणे कंट्रोल हा CM साहेबांकडे. तुम्हाला असं म्हणायचं की दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निर्णय घेण्याचा, स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार नाही असं वाटत नाही. त्यांना आहे पूर्णपणे कंट्रोल हा CM साहेबांचा आहे. त्याच्याचबरोबर त्यांनी एक नवीन जी बॉडी तयार केली त्याच्यामध्ये एका अधिकाऱ्याला आता बसवलेलं आहे, सब कमिटी बनवलेली आहे. सगळे प्रकरणं तिथं जातात आणि मग तिथून सुद्धा एक कंट्रोल ठेवला जातो की कोण कसं काय पैसा वापरते, कशा पद्धतीने पैसा कुठल्या व्यक्तीला नाहीतर कॉन्ट्रॅक्टरला दिला जातो. या लेवलचा कंट्रोल हा CM ऑफिसने तिथे ठेवलेला आहे. चांगलं आहे ना. जर समजा पैसा कुठं जातो हे जर तपासत असेल मुख्यमंत्री प्रमुख म्हणून, तर त्याच्यामध्ये वावगं काय? हे तसं नाही. एक मी याच्यातून भ्रष्टाचार होतोय आणि तो ते थांबवतात असा विषय नाही. तसं असतं तर जो शक्ती मार्ग आहे तो या CMली होऊनच दिला नसता. MMRDAचे अनेक प्रकरणं मी काढले, ज्यात मोठ्या प्रमाणात पैशाचा भ्रष्टाचार चाललाय, त्या बाबतीत ते काय बोलत नाही. सिसाडांचा विषय मी काढला 5,000 कोटीचा, त्या बाबतीत ते बोलत नाहीत. आता ह्याच्यात ते काय करतात, एक गेम असे खेळतात असं मला वाटायला लागलेलं आहे की जेव्हा ॲलिगेशन केलं जातं कुठल्याही नेत्यांवर, त्या नेत्याला बोलवतात ते आणि त्यांना ते सांगतात तू काळजी करू नको, मी तुझ्याबरोबर आहे. अजितदादांच्या नेत्यांना सुद्धा त्यांनी कॅप्चर केलं आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या पण नेत्यांना त्यांनी कॅप्चर केलेलं आहे. काळजी करू नको, मी तुझ्या पाठीशी. ते करप्शन राहतं बाजूला. आता खरंच त्यांना करप्शन थांबवायचं असलं असतं तर हा शक्ती मार्ग आहे, त्याच्यातून 25-30 हजार कोटी रुपये बाहेर निघू शकतात. हे मी नाही, तुम्ही जे नॅशनल हायवेचे प्रमुख म्हणजे आपले गडकरी साहेब, त्यांचा नॅशनल हायवेचा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही बघा. पर किलोमीटरला 71 कोटी रुपये लागतात. 8 लेनचा रस्ता आहे आणि आपल्या राज्याला शक्ती मार्ग जो केलेला आहे त्याला 102 कोटी पर किलोमीटर 6 लेन रस्त्याला लागत आहेत. त्यात पैसा जो आहे 30 कोटी रुपये पर किलोमीटर. 800 किलोमीटर आपण जर घेतलं तर ते किती येतं, तर 24,000 कोटी रुपयाचा फरक येतो. आता त्याच्यात एक्सकिलेशन ते 20,000 कोटीचं करणार आहे, म्हणजे 40,000 कोटी रुपये. याच्यात ते काहीच बोलत नाही. त्यामुळे करप्शन हा मुद्दा नाही, पण लगाम लावायचा, कंट्रोल करायचं. इवन पालकमंत्र्यांना सुद्धा तिथं कंट्रोल केलं गेलं आहे. काही जे पालकमंत्री, उपपालकमंत्रीपेक्षा निरीक्षक म्हणून काहीतरी त्यांनी नवीन कॉन्सेप्ट आणलं, तिथेही ते मोठ्या प्रमाणात कंट्रोल करताना आपण सर्वजण बघू शकतो. मला अजून एक प्रश्न जो होता की कालच्याच त्यांच्या भाषणामध्ये त्यांचं एक वक्तव्य होतं, तुम्ही पण ऐकलं असेल की ब्रँड. तर तुमचा जो काही ठाकरे ब्रँड आहे त्याचा बँड वाजवला त्यांनी बेस्टच्या इलेक्शनमध्ये आमच्या दरेकरांनी आणि बाकी सगळ्या लोकांनी, शशांकराव वगैरे या लोकांनी, असं ते म्हणाले. याचा अर्थ असा त्यांना असं म्हणायचं की मुंबईत काही कुठला ब्रँड आता शिल्लक राहिलेला नाही, एकच होते बाळासाहेब ठाकरे, त्यानंतर कुठला ब्रँड शिल्लक नाही आहे. तसंच दुसरा एक ब्रँड महाराष्ट्रामध्ये राजकीय दृष्ट्या जो होता किंवा आहे तर तो आहे पवार कुटुंब. त्या पवार कुटुंबामध्ये सुद्धा आता फूट पडलेली आहे. कमीत कमी तिकडे 2 ठाकरे एकत्र आलेले आहेत, इथे 2 राष्ट्रवादी अजूनही आहेत. तुम्हाला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये जसं तो ब्रँडचा त्यांनी बँड वाजवलेला आहे असं त्यांचा दावा आहे मुख्यमंत्र्यांचा, तसे महाराष्ट्रातल्या राजकारणातले जे काही ब्रँड आत्तापर्यंत मानले जात होते त्या सगळ्या ब्रँडना धक्का देण्याचं काम भाजपने केलेलं आहे, आणि तुमचा याच्यावर विश्वास आहे का की हे ब्रँड आता संपुष्टात आले? हे बघा, पवार हा जो ब्रँड आहे, नाही तर ठाकरे हा जो ब्रँड आहे, ते बेनामी जाहिरात देऊन बनलेला ब्रँड नाही आहे. त्याच्या मागे लोक आहेत, लोकांनी बनवलेला ब्रँड आहे. त्याच्या मागे 60 वर्ष, पवार साहेबांना पुढच्या महिन्यामध्ये राजकारणात येऊन 60 वर्ष पूर्ण होतील आणि त्या लोकांचा विश्वास असल्यामुळे तो ब्रँड बनलेला आहे. जाहिरात देऊन, ते सुद्धा बेनामी जाहिरात देऊन नटवरलाल होऊ शकतात, पण तुम्ही लोकनेता होऊ शकत नाही. त्यामुळे कुठला ब्रँड ते काढायला गेलेत मला माहीत नाही. तो काय ब्रँड असा बनलेला नाही, तो लोकांनी बनलेला आहे. लोक जोपर्यंत या ब्रँडला नाकारत नाही, पाठीमागे उभे राहत नाही, तोपर्यंत हा ब्रँड संपत नाही. आणि ठाकरे परिवार आणि पवार परिवार त्यांच्या कर्तृत्वामुळे, आणि खास करून पवार साहेब आणि बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या कर्तृत्वामुळे हा ब्रँड संपेल असं मला वाटत नाही. मुंबई महापालिकेच्या इलेक्शनमध्ये भाजपची जी ताकद आहे, केंद्रातली, राज्यातली, आणि आपल्याला कल्पना आहे की त्यांचं जे कार्यकर्त्यांचं जाळं आहे, या सगळ्याला तोंड देण्या इतपत सक्षम महाविकास आघाडी आहे असं वाटतं. कारण महाविकास आघाडी सगळ्याच ठिकाणी एकत्र लढेल असंही नाही आहे. मुंबईमध्ये ठाकरे एकत्र लढत आहेत, तिथे काँग्रेस एकत्र लढेल असं नाही आहे. पुण्यामध्ये तुम्ही आहात, तिथे शिवसेनेची वेगळी भूमिका आहे. तर या ज्या सगळ्या तुम्ही एकत्रितपणे खरंच टक्कर देऊ शकाल,
या कमीत कमी या काय म्हणू त्या ताकदीपर्यंत तरी आहात असं वाटतंय का? आर्थिक दृष्टिकोनातून बघितलं तर भाजप आणि मित्रपक्ष आमच्यापेक्षा फार पुढे आहेत. आता विषय एवढाच आहे की लोकांनी ठरवायचं आहे की पैसा इलेक्शनच्या काळामध्ये वाटून जर एखादा पक्ष म्हणत असेल की आम्हाला सत्तेत द्यायचं आहे आणि त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवत असाल, हे कितपत योग्य आहे. थोडंसं आता लोकांनीसुद्धा मानसिकता बदलली पाहिजे असं मला वाटतं. आम्हीसुद्धा मानसिकता बदलली पाहिजे. कुठं ना कुठंतरी काही पावलं मागे जाण्याची भूमिका ही काही मित्रपक्ष जे महाविकास आघाडी त्यांनी घेतली पाहिजे. नेगोशिएशन जेव्हा केलं जातं तेव्हा मित्रत्वात जसं निगोशिएशन केलं जातं की ठीक आहे, विधानसभेमध्ये काही पक्षांनी माघार घेतली होती, जसं लोकसभेमध्ये आम्ही 10 उमेदवार उभे केले होते आणि तिथं आम्ही काही भरपूर ठिकाणी आम्ही माघार घेतली होती का, लोकशाही जगावी म्हणून. विधानसभेमध्ये तसं काय खूप चांगलं झालं नाही. त्यामध्ये खूप लोकांनी अपेक्षा दाखवली की आम्हाला जास्त तुम्ही सीट द्या, अपेक्षा अशी होती की आपलं सरकार येईल. त्यामुळे जे विधानसभेत झालं ते परत आता लोकल बॉडीमध्ये होऊ नये याची दक्षता ही सर्वांनी तिथं घेतली गेली पाहिजे. आणि राहिला प्रश्न या सत्तेतल्या लोकांचा, या सत्तेतल्या लोकांनी अनेक असे आश्वासनं दिली होती की आम्ही हे करू, आम्ही ते करू, पण तसं काही आता झालेलं नाही. त्यामुळे या लोकल बॉडी इलेक्शनला म्हणजे जे स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन आता होतील तिथंसुद्धा बरीच गाजरं ही दाखवली जातील. 8 डिसेंबरला याचं याचं आमचं अधिवेशन आहे. 8 डिसेंबर ते कदाचित 1 आठवडा 2 आठवडा ते चालवतील आणि त्यानंतर आचारसंहिता ही लागू करतील आणि त्या अधिवेशनामध्ये अशा काय घोषणा करतील की ज्याच्यामुळे मुंबई आणि ह्या मोठ्या शहरांमध्ये त्यांना कंट्रोल करता येईल. त्यामुळे कुठं ना कुठे ते गाजर हे दाखवतीलच, पण याच्यामध्ये लोक आणि आम्ही या सगळ्यांनी समजूतदारपणा दाखवून कुठंतरी लोकशाही टिकावी यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करावे लागतात. महाविकास आघाडीचा सगळ्यात मोठा चेहरा कोण असतील तर ते आहेत पवारसाहेब, दुसरे आहेत उद्धव ठाकरे. तुम्हाला असं वाटतं की महाविकास आघाडीला अजून एक चेहरा जर मिळाला, राज ठाकरे यांचा उत्तम वक्तृत्व असेल तर राज्यभर हा झंझावात पसरण्यासाठी तुम्हाला मदत होईल? त्याला मॅन्डेट करावं लागेल. आता आज ठीक आहे, ते बेस्टला ते एकत्रित आले, त्यांनी ते इलेक्शन लढलं, ते फार छोटं इलेक्शन होतं आणि काही ठराविक लोकांचा प्रभाव अनेक वर्षांपासून त्या इलेक्शनवर होता आणि ती व्यक्ती BJPवर गेल्यामुळे त्यांना काही प्रमाणात यश आल्यासारखं वाटतंय. पण मी एक तुम्हाला सांगतो की जेव्हा महाविकास आघाडी बनली होती तेव्हा शिवसेना आणि काँग्रेस आणि आम्ही कधी एकत्र लढलो नव्हतो, आम्ही विरोधातच होतो. पण आम्ही एक कॉमन मिनिमम प्रोग्राम बनवला, त्याच्यावर सगळ्यांच्या सह्या राहिल्या आणि त्यानंतर वागायचं पण तसंच, काम पण तसंच करायचं या हेतूतून आम्ही एकत्रित आलो. आणि तसं जर बघितलं तर उद्धव ठाकरे साहेबांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात काही गोष्टी स्वीकारल्या. त्यांची भाषणं बघा, त्यांचे मुद्दे बघा, ते ज्या पद्धतीने आक्रमक होतात, पण पूर्वीची पद्धत आणि आताच्या पद्धतीमध्ये मोठा फरक आहे. म्हणजे कॉमन मिनिमम प्रोग्राम महाराष्ट्राच्या हिताचा त्यांनी स्वीकारला आहे. आता समजा मनसेला घ्यायचं झालं तर हे सगळ्या नेत्यांनी एकत्रित ठरवावं लागेल. एक कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊन तशाच पद्धतीने तुम्ही वागणार असाल, तुमचे कार्यकर्ते वागणार असेल तर मग कदाचित लोक हे स्वीकारू शकतील. पण कॉमन मिनिमम प्रोग्राम न घेता जर तुम्ही एकत्रित येऊन लढणार असाल आणि तुमचे कार्यकर्ते कोणालाही जर हाणामारी करणार असाल तर हे लोक काय स्वीकारतील असं मला वाटतं. तुम्ही हाणामारी म्हणताय, पण कालच्या भाषणामध्ये अमित साटम जे मुंबई अध्यक्ष आहेत ते असं म्हणाले की बघा तुमच्या काय होईल एक हे होईल की तुमच्या एखाद्या मुंबईतल्या रस्त्यांची नावं मोहम्मद अली रोड होतील किंवा तुमच्या दारावरती काय बांगलादेशी येतील किंवा तुमच्या काय गल्ल्यांमध्ये शरीफुल इस्लाम दिसतील आणि एखाद्या वेळेस एखादा खान मुंबईचा महापौर होईल. आणि ही भीती आहे एका प्रकारे मुस्लिम मतं जी आहे किंवा मुस्लिम नेत्यांची जी भीती आहे, मुस्लिम समुदाय जे आहे ज्या पद्धतीचं मतदान करतो त्याची एक प्रकारे भीती जी आहे ती त्यांनी व्यक्त केलेली आहे की मुंबईचा महापौर एखादा खान होऊ शकतो. नाही, अमित साटमांना मला एवढंच सांगायचं आहे की आज मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांना काय प्रश्न आहेत. एक तर तुमचं जी मुंबई तुमती आहे सारखी तो अतिशय महत्त्वाचा विषय झालेला आहे. तुम्ही 1 लाखभर कोटी रुपये खर्च केलेले आहेत, नवीन रस्ते केले आहेत, तेव्हा खड्डे पडलेले आहेत. त्यानंतर जी काही सेवा महानगरपालिकेकडनं लोकांना पाणी, गटर याच्याबद्दल दिली जाते ती तुम्ही देत नाही. करप्शन मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. त्यामुळे अमित भाऊंना मला त्यात दुसरं काय आहे की डायमंड इंडस्ट्री जी महाराष्ट्रात होती ती गुजरातकडे शिफ्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. इथं जी काय फायनान्स कंट्रोल आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि खास करून मुंबईत होता तो गुजरातमध्ये गिफ्ट सिटीच्या मदतीने आणि IFC सेंटर तिथं पाठवून तुम्ही मुंबईचं महत्त्व कमी केलं. त्यामुळे अमितरावनं मला सांगायचं आहे हिंदू मुस्लिम या विषयावर, मराठी अमराठी या विषयावर लढण्यापेक्षा
विकासाचे मुद्दे घेऊन जरा लढलं तर बरं राहील, कारण लोकांना हाच हाताला टोन काम असणार आहे, कारण हाच नाही, इलेक्शन असणार. बघा, बटेंगे तो कटेंगे. नाही, लोकांनी ठरवलं पाहिजे ना, तुमचं कुटुंब जगवायचंय का ह्या भामटी लोकांच्या नादी लागून फक्त हिंदू, मुस्लिम, मराठी, अमराठी, ओबीसी, मराठा. आता तुम्ही बघा ग्रामीण भागामध्ये यांनी त्यांनी काय सुरू केलेलं आहे की बंजारा समाजाचं प्रतिनिधित्व सत्तेत असणाऱ्या एका नेत्याला दिलं, बरोबर आहे. त्यानंतर धनगर समाजाचं नेतृत्व एका आमदाराला जो सत्तेत आहे त्याला तुम्ही देता. त्यानंतर इतर ओबीसी आणि हा जो समाज आहे त्यातले मंत्रीच त्याचा पुढाकार तिथं घेतात. मराठा समाजासाठी तुम्ही मराठा समाजाच्या नेत्यांची कमिटी बनवली, ओबीसीसाठी ओबीसी समाजाच्या लोकांची तुम्ही कमिटी बनवली. मग ह्याच्यामध्ये काय केलं आहे की ह्या सगळ्या गोष्टीचं प्रतिनिधित्व सत्तेत असणारे नेते नाही तर आमदार करतात. आज सत्ता कोणाची? तुमची आहे. मग काय सत्तेचं लोणचं घालणार आहे का तुम्ही? सत्ता तुमच्यात, केंद्रात तुम्ही एक हाती, इथं एक हाती. आम्ही जेव्हा सत्तेत होतो आमची काही एक हाती सत्ता नव्हती, आम्हाला मित्र पक्षाला घेऊन जायचं होतं. आता इथं तुम्ही एक हाती सत्ता सगळीकडे असताना त्या बाबतीत तुम्ही काय करत नाही, पार्लमेंटमध्ये चर्चा करत नाही, साधा एक शब्द तुम्ही आरक्षणाच्या बाबतीत काढत नाही. पण महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर येऊन समाजामध्ये वाद निर्माण करून आग लावता, त्याच्यावर तुम्ही राजकीय पोळी भाजता. हेच तुम्ही लोकसभेत करण्याचा प्रयत्न केला, हेच विधानसभेमध्ये तुम्ही केलं आणि हेच आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये करतात. आम्ही सगळ्यांना आरक्षण दिलं ना, म्हणजे मराठा समाजाची मागणी होती गॅझेटियर लवकर ते लागू केलेली आहे गॅझेटियर. ते म्हणतात दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही कुठल्याही चुकीचं प्रमाणपत्र कोणाला देत नाही आहोत, कुठल्याही पद्धतीने कोणाचा वाटा हिसकावून घेत नाही आहोत. त्यामुळे ते म्हणतात की आम्ही ज्या कायद्याच्या चौकटीच्या बाहेर आम्ही काही केलेलं नाही. मग हे तुमचे जे नेते जे सर्व इतर वेगळ्या समाजाचं प्रतिनिधित्व आता करत बसलेले आहेत, वाद निर्माण करतात, मोठे आंदोलन करतात, या सगळ्यांनी एकत्रित बसून मार्ग लावा ना, काढा ना. आता सगळ्यांचाच मार्ग जर आपल्याला काढायचा असेल तर हे देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा माहिती आहे, अजितदादांना सुद्धा माहिती आहे, एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा माहिती आहे की हे विषय राज्यात सुटणारच नाहीत. आरक्षणाचा विषय जर सोडवायचा असेल तर पंतप्रधान साहेबांनाच भेटावं लागेल आणि पार्लमेंटच्या माध्यमातून हे सगळे विषय आपल्याला सोडवता येतील. पण हा विषय सुटला तर मग BJPकडे कुठेही राजकारणाची दिशा राहत नाही. त्यांना विकासावर बोलावं लागतं, जे विकासावर ते बोलू शकत नाही आणि तिथंच सगळं फसतं. म्हणून हे पेटवत आणि आग लावून ठेवा. आता मुंबईमध्ये काय सुरू केलं आहे, मराठी अमराठी. म्हणजे आता काही ठराविक पोरं जातात, एखाद्या अमराठी माणसाला हाणामारी करतात, त्याची बातमी मोठी होती आणि मग कुठंतरी मग अमराठी जे माणसं आहेत ते मग एकत्रित येत जातात, चला BJPच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे आणि मग मराठी एकटे पडतात. त्यामुळे इथं तुम्ही वेगळं राजकारण करतात आणि हिंदू मुस्लिमचं राजकारण तुमचं. पण तुम्हाला असं वाटत नाही का की अमराठी लोकांचं ज्या पद्धतीचा डॉमिनन्स वाढत चाललेला आहे मुंबईमध्ये, ते हिंदी बोलण्याचा हा एक मुद्दा झाला, पण डॉमिनन्स वाढतो आहे सगळ्या क्षेत्रामध्ये, इकॉनॉमिक क्षेत्रामध्ये, तर ते मराठी माणसांना दाबण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे तो राग व्यक्त होतोय. त्यामुळं मराठी बोलणारच नाही असं कुणी जर उन्मादानं म्हणालं तर लोकांचा संताप नाही. बघा, जर एखादा नॉर्थमध्ये राहणारा व्यक्ती महाराष्ट्रात येत असेल, नाही तर गुजरातचा आला, UPचा आला, तुम्ही MP चा घ्या, नाही तर साऊथचा आला, इथं येऊन त्यांनी जर सांगितलं की मराठी या भाषेचा आम्हाला आदर आहे, मराठी संस्कृतीचा आमचा आदर आहे, तर ती व्यक्ती आमच्यासाठी मराठी झाली. पण इथं येऊन तुम्ही जर म्हणत असाल मराठीच्या विरोधात, नाही तर महाराष्ट्राच्या विरोधात बोलणार असेल तर आम्ही कसं खपवून घेऊ. आता हा केडिया नावाचा बिझनेसमध्ये करोडो रुपये या मुंबईमध्ये कमवलेले आहेत. भाजपच्या प्लॅटफॉर्मवर अनेक वेळा दिसतो, तो येतो सोशल मीडिया म्हणतो मी नाही मराठी बोलणार. कोण लागून गेला तो? तर लोक चिडणारच. पण मग कोणाचा माणूस तो भाजपचा माणूस. कोणाच्या नावावर पैसे कमवले? मुंबईच्या नावावर पैसे कमवले. कुठं? सगळे लोक मराठी अमराठी मिळून त्यांच्या नावावर पैसे तुम्ही कमवलेले आहेत. करोडो रुपये तुम्ही कमवता, करोडपती तुम्ही बोलता, हजारो करोडची मालमत्ता तुझी, आणि तू तिथं ऑनलाईन येऊन काहीतरी वेगळं घाणेरडं बोलतो मराठीच्या विरोधात. लोक नाही सहन करणार. तर आमचं काय मत आहे की जो व्यक्ती मराठीचा मान सन्मान ठेवतो, मराठी भाषेचा पण आणि संस्कृतीचा, तो आमच्यासाठी मराठी, हे आमचं मत आहे. तर मनसेच्या कार्यकर्त्याला सुद्धा आम्हाला सांगायचे की तुम्ही कायदा हातात घेऊ नका. तिथं पोलिसांना सांगा की बघ ते मराठीच्या विषयाच्या विरोधात तिथं बोलतंय, त्याची कारवाई करा. जर पोलिसांनी कारवाई नाही केली तर त्या पोलिसाचं काय करायचं आपण बघू. पण ती कायदा व सुव्यवस्थाच कुठं नीट नाही आहे. आणि काही लोक हिरो बनण्यासाठी आणि त्याची क्लिप प्रसिद्ध होण्यासाठी कुठेतरी द्वेष जे लोक निर्माण करतात त्यात आगीत तेल टाकतात, असं आमचं मत आहे. तुम्हाला काय वाटतं, आरक्षणासाठीचं जे कुणबी सर्टिफिकेट मिळण्याचा मार्ग आहे तो या निर्णयामुळे गॅझेटियरमुळे सोपा झाला आहे की नाही झाला आहे? अनेक तज्ज्ञांचं मत आहे नाही. तुमचं काय मत आहे? नाही, तज्ज्ञांचं ऐकल्यानंतर कसं आहे, मी न संविधानाचा एक्सपर्ट आहे न या आरक्षणाच्या विषयाचा एक्सपर्ट आहे. अनेक लोक कोर्टात आणि वेगळ्या पद्धतीने या बाबतीत लढलेले आहेत आणि त्या सगळ्यांचं आपण ऐकल्यानंतर कुठंतरी वाटतं की हा निर्णय हा काय
न मराठा समाजाला फायदेशीर ठरेल न इतर समाजाला फायदेशीर ठरणार. आणि हे बघा, तुम्हालाही माहिती आहे, आपल्यालाही माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, कायमस्वरूपी हा मुद्दा जर संपवायचा असेल आणि कोर्टात टिकणारं आपल्याला आरक्षण जर मराठा समाजाला द्यायचं असेल तर 50% पुढेच आपल्याला जावं लागणार आहे. आणि ते जर करायचं असेल तर आपल्याला दिल्लीत जाऊन गत्यंतर नाही, दिल्लीलाच जावं लागेल, पार्लमेंटमधूनच हा विषय मार्गी लावावा लागेल. आणि दुसरा माझा प्रश्न आहे की आता राहुल गांधीजीने आम्ही सर्वांनी, मी सुद्धा 800 किलोमीटर चाललो आहे, त्यात माझा मुद्दा कुठला होता की जातीनिहाय जनगणना. ठीक आहे, आता आम्ही हा मुद्दा घेतला आणि राहुल गांधीजींनी वरच्या लेवलला घेतल्यामुळे सरकारवर प्रेशर आलं, तुम्ही जातीय जनगणना सुरू करतो असं सांगितलं. काय स्टेटस आहे त्याचं, सुरू झालं आहे का, त्याच्याबद्दल तुम्ही बजेट ठीक आहे जाहीर केलं असलं तर त्याच्यात 0 ॲक्टिव्हिटी झालेली आहे. जोपर्यंत जातीनिहाय जनगणना होत नाही तोपर्यंत तुमच्याकडे हा इम्पेरिकल डेटा येणार नाही. इम्पेरिकल डेटा येत नाही तोपर्यंत तो सुप्रीम कोर्टात तुम्हाला देता येणार नाही. सुप्रीम कोर्टात तो देता येणार नाही तोपर्यंत कुठलंही राजकीय आरक्षण हे टिकू शकणार नाही. तुम्ही मधल्या काळामध्ये बावनकुळेंवरती खूप आरोप केले होते, काय त्या प्रकरणाचं स्टेटस आहे? ते म्हणाले की आता तुम्हाला विधानसभेत भेटू म्हणून. आत्ता द्यायला त्यांच्याकडे उत्तर नाही म्हणून त्यांनी फक्त वेळ काढून ते म्हणाले की तुम्ही खोटे बोलताय, चुकीचा भ्रम पसरवताय. बघा, आता विषय एवढाच होता की आम्ही काय म्हणालो होतो की तुम्ही बेनामी जाहिराती देताय देवाभाऊंच्या नाव. कदाचित देवेंद्र फडणवीसांना त्या बाबतीत माहिती नसेल असं मी म्हणालो, पण मग हे लोक कोण आहेत जे बेनामी नावाने जाहिरात तिथं देत आहेत? ह्याच्यात काही नेते आहेत, ते खरं आहे. तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये असे काही मतदारसंघ आहेत की जिथं BJPचं काही अस्तित्व नाही आहे. तिथं कोण आहे तर अजितदादांचा आमदार आहे, नाही तर एकनाथ शिंदे साहेबांचा आमदार आहे. त्या मतदारसंघामध्ये सुद्धा तालुक्यामध्ये गावागावामध्ये देवाभाऊचे पोस्टर तिथं लागलेले आहेत. हे कुणी लावले? तुम्ही जाऊन तिथं असणाऱ्या आमदारांना विचारा. मग हे दादांचे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे आमदार BJP तर लावलेच, त्यात कोकण भागामध्ये हे काय भाजपच्या एका व्यक्तीला लावलेत असं नाही, दादांच्या पक्षाच्या एका व्यक्तीला हे देवाभाऊचे पोस्टर लावलेले आहेत असं आमचं ठाम मत आहे. जिल्ह्यातले आहेत हे कोकणात जो दादांचा एक नेता आहे, कोकणापुरता लिमिटेड आहे, आणि काय त्यांचे प्रदेश अध्यक्ष असतील कदाचित दादांच्या पक्षाचे, तो एक मुद्दा आहे. त्यानंतर 3 कंपन्या आहेत, त्या 3 कंपन्यांनी पेमेंट केलं आहे. आणि हा आकडा छोटा नाही हो, सगळे पोस्टर आणि सगळा जो खर्च घेतला तर 150 कोटीच्या आसपास जातो, आणि फक्त जाहिराती घेतल्या तर 40 कोटीच्या आसपास जातो. आता बेनामी तुम्ही जाहिरात तिथं देताय, तर आमचं असं मत आहे की त्या देणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांना तुम्ही कुठं ना कुठंतरी उपकार केलेले आहेत. आता उपकाराचं उदाहरण द्यायचं झालं तर मी एक उदाहरण दिलं होतं मेगा इंजिनिअरिंगचं. 90 कोटी रुपयाची पेनल्टी जी कलेक्टर, तिथं असणारे तहसीलदार, कमिशनर यांनी ती फायनल केली होती. त्याची सगळी मशिनरी जप्ती केलं होतं. जेव्हा ते हिअरिंगला आलं, तुमच्याकडे हिअरिंगला येतं, हे मी नाही म्हणत, आम्ही जेव्हा अधिवेशनामध्ये प्रश्न विचारतो एकतर 1 ते 5 मध्येच प्रश्न लागतात, बाकी सगळे तारांकित होऊन जातात. तारांकित म्हणजे त्याचं प्रिंटेड उत्तर मिळतं पण चर्चा होत नाही. त्यामुळे त्यांनी जे मला बोललं काय तू का विचारला नाही प्रश्न, मला बोलायचं होतं, पण तो 27वा नंबर होता. आता 27वाचा पण नंबर मुद्दा म्हणून तुम्ही ठेवला असं आमचं तिथं मत आहे. तो चर्चेत नाही, तारांकित झाला. तारांकित झाल्यानंतर ते जर तुम्ही वाचलं तर तिथं उत्तर हे कोण देते? बावनकुळेच देत आहेत ना. काय देत आहेत? हो, पेनल्टी दिली गेली होती, तहसीलदारनी दिली, कमिशनरनी ती फायनल केली, ती हिअरिंगला आली आणि त्याला स्थगिती दिली. कशाला स्थगिती दिली? तुम्ही पेनल्टीला स्थगिती दिली. म्हणजे काय, कलेक्टर आणि हे सगळे म्हणत होते की त्याच्यावर तुम्ही पेनल्टी लावा. किती पेनल्टी होती? 90 कोटी रुपयाची वसूल करायची होती. हां, वसूल करा असं हे कोण म्हणत होतं? अधिकारी म्हणत होते. स्थगिती तुम्ही कशाला दिली? वसुलीला स्थगिती दिली. नुकसान कोणाचं झालं? सरकारचं नुकसान झालं. आता एखादा साधा शेतकरी कोणाचं तरी JCB घेऊन जर माती खोदत असेल तर त्या JCBला जप्त केलं जातं. 7 लाख रुपये दिल्यानंतरच बाहेर सोडता येतं. हे जे सगळी जी मशीन होती ना या मेगा इंजिनिअरिंगची, सगळ्या मशीनरीला तुम्ही सोडून दिलं. हे उत्तरात तुम्ही दिलं आहे. हे उत्तर मी नाही, तुम्ही दिलं आहे. ते पुरावा म्हणून मी दिलं आणि अजून पुरावे तुम्ही मला मागता, आणि ते देताना त्यांच्याकडनं चूक अशी झाली, अजून जास्त पुरावे त्यांनीच तिथं दिले ज्याच्यामध्ये ते दिसते की पूर्णपणे ते चुकलेले आहेत. त्यानंतर अजून ते वाढून होत नसतं. आणि त्यांनी मला काय मागितलं होतं? रोहित पवार तुम्ही राजीनामा द्या. आता मी पुरावे तुम्हाला दिलेले आहेत, आता मी मागू का तुमचा राजीनामा? पण तुम्ही मोठे नेते आहात, अनुभवी आहात, आम्ही त्या लेवलला तिथं जात नाही. त्यामुळे तुम्ही शब्दाचा खेळ करत असाल. बाकीचे नेते कदाचित ते खपवून घेतील, पण रोहित पवार नाही ना खपवून घेणार, कारण रोहित पवार हवेत बोलतच नाही, पुराव्याशिवाय तो बोलतच नसतो. सगळे पुरावे तिथं दिलेले आहेत. तुम्ही विधानसभेत उचलणार का हा प्रश्न परत? घेणार ना आता, पण मी त्यांना चॅलेंज करतो, पहिल्या 3 मध्ये हा प्रश्न आणा. पण स्थगिती तुम्ही दिली. आता अजून 1.5 महिना आहे तुमच्या हातात आहे, लावून टाका तुम्ही पेनल्टी त्या मेगा इंजिनिअरिंग 90 कोटीची. आणि साताऱ्यामध्ये 100 कोटीची 190 कोटी रुपये तर आम्हाला सापडलेत.
अजून मेगा इंजिनिअरिंगचं कुठं कुठं विषय आहेत काय माहिती, पण त्या बाबतीत काय करणार नाही का. मेगा इंजिनिअरिंग 1400 कोटी रुपयाचे इलेक्शन बॉन्ड्स हे BJPचे तिथं विकत घेतले. 1400 कोटी. आता 1400 कोटी जगात कुठे मोफत काय नसते तुम्हाला माहिती. 1400 कोटीचे बॉन्ड जर तो घेत असेल तर त्याला बदल्यात काय ना काहीतरी मिळालं असेल, तर ते 190 कोटी त्याचा एक भाग आहे. तो विषय मी घेतला तेव्हा ते चिडले आणि त्यांनीच मग ते सुरू केलं आणि त्याला मी उत्तर देत गेलो, बाकी काय नव्हतं. आता स्टेटस को आहे त्याच्यामध्ये, त्यांच्या हातात आहे, पेन त्यांच्या हातात आहे, अधिकार त्यांच्या हातात आहे. आणि या राज्य सरकारकडे तसेही पैसे नाही आहेत. पेनल्टी लावा, पैसे वसूल करा, पण ते करतील असं मला वाटत नाही. तुम्ही मोर्चा काढलात. शेवटचा प्रश्न आहे की नाशिकमध्ये भव्य मोर्चा निघाला आणि कांद्याच्या पिकाचा मुद्दा जो होता तो उचलून धरलेला होता. शेतकऱ्यांची जी भावना आहे, शेतमालाला भाव नाही आहे, या सगळ्या गोष्टी आहेत, पण ती मतांमध्ये कधीच कन्वर्ट होत नाही, असं का होतं? नाही, आता थोडंसं काय झालं आहे की BJPली सगळ्याच लोकांना जाती धर्मामध्ये आता विभागून ठेवलेलं आहे. मतदान पण तसंच होते, पण आता लोकांना जाणवायला लागले की BJP शॉर्टकट मारते, समाजामध्ये वाद निर्माण करते आणि त्याच्यावर राजकीय पोळी भासते. पण विषय एवढाच आहे, पवारसाहेब काय म्हणाले, आपल्याला महाराष्ट्रात धर्माचा विचार करायचा आहे, सर्वांचा विचार करायचा आहे. जेव्हा आता कांद्याचा मुद्दा घेतला, त्यात OBC म्हणजे बहुजन समाजाचे सर्वच लोक शेतकरी आहेत. त्यात OBC आला, मराठा आला, त्यात अजून SC आला, ST आला, सगळे झाले. मग साहेब असं म्हणतात की आता कांद्याला भाव नाही तर नुकसान, आर्थिक नुकसान हे व्यक्तीचं होतं आहे, गरिबाचं होतं आहे, सर्व समाजाचं होतं आहे. तो मुद्दा घ्या, द्राक्षाचा मुद्दा घ्या. आता जो पाऊस आला, अवकाळी पाऊस आणि आत्ता अतिरिक्त पाऊस, त्यात जे नुकसान झालं आहे 18 लाख हेक्टरचं, त्यात सगळ्या समाजाचे शेतकरी अडकले आहेत. नोकऱ्या सगळ्या समाजाच्या मुलामुलींना, समावेशक राजकारण ज्याला म्हणतात की सगळ्यांचा विचार करून त्यांच्या घराला, त्यांच्या हाताला काम देणं, त्यांना आर्थिक लाभ मिळवून देणं, हे आपली जबाबदारी राज्यकर्ते म्हणून. पण ते न करता BJP फक्त जाती धर्माचं विभाजनाचं राजकारण करते आणि आम्ही समतेचं राजकारण तिथं करत आहोत. मध्ये थोडंसं लोक बोललेले या BJPच्या राजकारणातून, पण आता लोकांनासुद्धा त्यांचं घराचं पडलं आहे, परिवाराचं पडलं आहे, पुढच्या पिढीचं पडलं आहे. त्यामुळे लोकसुद्धा आता विचार करतील आणि भाजपची जी खेळी आहे ती त्यांना समजेल अशी आमची अपेक्षा आहे. ठीक आहे. इलेक्शन जे आहे ते तोंडावर आहेत आणि वेळोवेळी आता त्याचा सामना जो आहे तो एका प्रकारे सुरू झालेला आहे, तुमची तयारी चालू झालेली आहे. भाजपनं तर संकल्प केलेला आहे आणि त्यांनी कॉन्फिडन्स पण व्यक्त केला आहे. तुम्ही म्हणता की ते मॅच फिक्सिंग आहे, पण या सगळ्यामधून मार्ग काढायचा तो महाविकास आघाडीला काढायचा आहे आणि त्यामुळं मोठं आव्हान आहे. 132+ म्हणजे जवळपास 230 आमदारांचं सरकार आणि एवढं मोठं पाठबळ घेऊन ते केंद्रातली राज्यातली सत्ता घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे आव्हान जे आहे ते तुमच्या समोरचं खूप तगडं आहे, हे नक्की आहे. त्यामुळे ते कसं पार पडतं हे आपल्याला बघायचं आहे. गेल्या काही काळामध्ये तुम्ही बऱ्याच ट्विटरच्या माध्यमातून बऱ्याच काय आरोप प्रत्यारोप आणि गौप्यस्फोट केले होते आणि त्यामुळं या सगळ्याबद्दल एक क्लॅरिटी यावी म्हणून आपण बोलत होतो. मुंबई तक्षी बोलल्याबद्दल दादा आपले खूप खूप धन्यवाद. आणि बघूयात महापालिकेच्या रणसंग्रामामध्ये तुम्ही म्हणताय ते आव्हान तुम्ही कितपत पेलू शकताय, कारण शेवटी असं आहे की ते इतकी मोठी सत्ता समोर असताना शिवधनुष्य उचलल्यासारखं आहे. ते नाही, शेवटी तोच तो महाराष्ट्राचा धर्म आहे आणि मराठी माणूस त्यासाठीच तो ओळखीचा आहे की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज ज्या व्यक्तीच्या विरोधात, विचाराच्या विरोधात लढत होते, त्याकडे पैसा होता, पावर होती, लाखोचं सैन्य होतं, पण मुठभर प्रामाणिक मावळ्यांच्या हिमतीवर अख्खी सत्ता, वरची सत्ता त्यांनी हलवली होती. एवढी ताकद मराठी माणसामध्ये आहे आणि आम्ही जेव्हा म्हणतो आम्ही या सर्व महापुरुषांच्या विचाराने चालतो, तसं वागलं पण पाहिजे. म्हणून आज आम्ही संघर्षाची भूमिका घेत बलाढ्य शक्तीच्या विरोधात आम्ही लढत आहोत. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. पाहत रहा मुंबईत.